नमस्कार, जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 2 मध्ये आहोत आणि आपण या ठिकाणच्या उमेदवारांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. नमस्कार. सकाळपासून तुम्ही या प्रचारामध्ये सक्रिय सहभागी आहात. कसं वातावरण आहे तुम्हाला या ठिकाणी? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तुतारी या चिन्हाचं तुम्ही प्रचार करताय, तुम्ही स्वतः उमेदवार आहे. तुमचं नाव काय आणि कसा प्रतिसाद मिळतोय? मी सचिन रामचंद्र देशमुख, प्रभाग 2 क्रमांकमधून उमेदवार आहे आणि आम्ही उमेदवार जाहीर झाल्यापासून आणि त्याच्या अगोदरपासून ह्या पूर्ण मतदारांच्या संपर्कात आहे. बरं, आता तुम्ही सकाळपासून या प्रभागामध्ये प्रचार करताय, कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? एकदम छान प्रकारचा प्रतिसाद मिळतोय. छान प्रकारचा. या ठिकाणच्या लोकांच्या समस्या वगैरे काय आहेत का? काय तुम्ही जाणून घेतल्या त्यांच्या? समस्या अशा काय नाहीत, म्हणजे फारशा समस्या नाहीत. काय रेग्युलर दैनंदिन जीवनामध्ये जे काय प्रॉब्लेम वाटतात, थोडं स्वच्छता असेल, पाणी पुरवठ्यामध्ये थोडेसे येणारे अडथळे वगैरे असतील, ह्या समस्या आहेत. ओके ताई, नमस्कार. नमस्कार. तुम्ही या प्रभागातील उमेदवार आहात. तुमचं काय नाव प्रथम? प्रियांका लखन गायकवाड. बरं, काय आता तुम्ही सकाळपासून प्रचारामध्ये सक्रिय सहभागी आहात. या ठिकाणच्या लोकांच्या काय समस्या वगैरे आहेत, काय तुमच्या निदर्शनास आल्यात? हे आता देशमुख साहेब म्हणले त्याचप्रमाणे बरं, कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? हो, छान चांगला प्रतिसाद मिळतो. चांगलं. ओके, थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्ते. आता तुमच्या या नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होते. प्रथमच निवडणूक असताना या ठिकाणी 3 पॅनलमध्ये निवडणूक होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी आणि भाजपा. तर तुम्हाला काय वाटतंय, या ठिकाणी राजकारण हे वेगळ्या वळणावर चाललंय? मोहिते पाटलांवर टीका टिप्पणी होते, कसं पाहता या गोष्टीकडे? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आंब्याच्याच झाडाला दगड मारले जाते ते, पण टीका टिप्पणी त्यांच्यावर केली नाही पाहिजे. आज जवळजवळ सगळी जनता बघते, रस्ते गटरी पाहिजे तेवढा विकास इथं झालेला आहे. आता विकास जर तुम्ही म्हणत असला तर त्या थोडाफार का झाला नाही ह्याला कारण बी असं आहे की गेली 4 वर्ष झालं, 3.5-4 वर्ष झालं आपल्या नगर परिषदेवर प्रशासक आहे. आपण वारंवार त्या प्रशासकांना कल्पना दिलेल्या आहेत की स्वच्छतेबाबत, गटरीबाबत, तर त्या पद्धतीने ती कामं होत नाहीत, एवढाच विषय आहे. बरोबर. मग एकंदरीत आता ही मोहिते पाटलांना जी टीका होते, हे राजकीयदृष्ट्या काय, कसं पाहता तुम्ही त्या गोष्टीकडे? नाही, राजकीयदृष्ट्या आता ते शक्यतो त्यांच्यावर केलीच नाही पाहिजे बरं का, कारण टीका करायला कारण काय? बरं, काय टीका करायची? विकासाच्या मुद्द्यावर टीका होते किंवा दहशतमुक्तीचा नारा देऊन भाजप इथं हे करते, कसं पाहता त्या गोष्टीकडे? नाही, दहशत काय मला दाखवून द्या. काय दहशत? आज सगळे सुखसमाधाने आनंदाने सगळा व्यवसाय करते, ती प्रत्येकजण प्रत्येक गोष्टी करते, त्या गोष्टीला कुठं अडचणच नाही, तर मग दहशत मानायची कशी काय? मग एकंदरीत हा दहशतीचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मग अकलूजकरांनी काय निर्णय घेतला? आता ते 2 तारखेला अकलूजकर दाखवून देतील की नक्की दहशत मतातून होती का विकासातून होती का कशातून. 26+ होणार, त्यावेळी दहशत कळत. नमस्कार. नमस्कार. आता या तुमच्या नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होती, तुम्ही प्रचारामध्ये सक्रिय सहभागी आहात. एकंदरीत भाजपकडून वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न होतोय, तुम्ही कसं पाहता त्या गोष्टीकडं? आमचं गावचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जातोय. बरं. हां, आणि स्थानिक लेवलला मोहिते पाटील गट बघूनच मतदान होणार आहे. पण आता राज्यात त्यांचं सरकार आहे, पालकमंत्री त्यांचे आहेत, सगळं गाव आमचं आहे ना. पण गाव तुमचं आहे? हां, गाव आमचं आहे. बरं, मग आता गावकऱ्यांनी काय ठरवलंय? मोहिते पाटील गट. मोहिते पाटील गट. हां, पण आता भाजपी काम करेल काय वाटतंय की सगळ्यांना? आता हे नाही, शेवटी त्यांचं काय, त्यांचे ते टीका टिप्पणी किंवा इतर गोष्टीत दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाणार. बरं. हां, पण शेवटी गाव लेवल ते गाव लेवलच राहणार आहे. गाव लेवलच. हो. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी नगर परिषदेवर 26+1 अशी सत्ता मोहिते पाटलांची. 100%. 100%. हो.